कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानदेवाय नमः. श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. ऑडिओ क्रमांक 9. अभंग चरण 630 ते 701. ज्ञानदेव जीवाचं स्वरूप कसं आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत. जीव वास्तविक परमात्मा स्वरूप आहे, परंतु जीव अज्ञानामुळे आपले स्वरूप खरं कसं आहे ते जाणत नाही व स्वतःला तो देहापुरता मर्यादित समजतो. किंबहुना देह म्हणजेच मी आहे असंही समजतो. वास्तविक देह हे अविद्येचे, मायेचे, प्रकृतीचं कार्य आहे. परंतु चोखटू आत्मा प्रकृतीशी एकवटतो, एकरूप होतो, जणू तिच्याशी पाठ लावतो व तिच्या धर्माचा अंगीकार करून स्वतःला अज्ञानाने बद्ध करून घेतो. भगवंतांनी सांगितलं होतं की तो आत्मा मनासहित 6 इंद्रियांचे आकर्षण करतो. प्रकृतीची कार्यभूत असणारी पंचज्ञानेंद्रिये व मन अशा 6 तो आपली मानतो व त्यांच्या व्यापारावर आरूढ होतो. म्हणजे सर्व कर्मादी व्यापार हे इंद्रियांचे असून सुद्धा तो ते आपण केले असे म्हणू लागतो. त्याबाबत अहंकार धारण करतो. स्वस्मृतीचा नाश झाल्याने आत्मा म्हणजे जीवात्मा आपल्याला प्रकृतीसारखाच मानू लागतो व विषयांच्या ठायी आसक्त होतो. त्यासाठी त्याने उदाहरण दिले आहे संन्याशाचं. संन्याशाला वास्तविक कुटुंब नाही, पण त्याला स्वप्न पडावं व त्यात कुटुंब दिसावं व त्या कुटुंबाच्या मोहाने धावत सुटावं, तशी जीवात्म्याची स्थिती होती. वास्तविक जीवात्मा संन्याशासारखा असंग, पण अज्ञानरूपी निद्रा आल्यावर तो प्रकृतीशी एकरूप होतो व संसाराचे स्वप्न पाहतो. इंद्रियांचा सर्व व्यापार हा आपलाच समजू लागतो. ती सीची भजे, तिच्याच भजनी लागतो, तिच्यात आसक्त होतो. पुढे ज्ञानदेव व्याख्यानाच्या ओघात आधीच 9व्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करून जातात. 9व्या श्लोकात म्हटलं आहे की श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्यानं तो विषयांचा उपभोग घेतो. पंचज्ञानेंद्रियांच्या व्यतिरिक्त 6वं मन हे इंद्रिय आहे आणि ते महत्वाचं आहे. इतर 5 ज्ञानेंद्रिये ती विषयांची दारे आहेत. ती त्या विषयांचे ज्ञान करून देतात, पण त्या ज्ञानेंद्रियांची मन जर एकरूप झालं तरच त्या विषयाचा भोग घडतो. कठोपनिषदात आलेल्या रथाचं रूपक ज्ञानदेवाने येथे कल्पिलेले आहे. कठोपनिषदात म्हटलं आहे की आत्मानम रथिनम विधी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विधी मनः प्रग्रहमेवच. या श्लोकात जीवात्म्यावर रथीचे म्हणजे रथ चालवणाऱ्याचे रूपक केलेले आहे. जीवात्मा हा रथी असून शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धी हा रथाचा सारथी असून मन म्हणजे लगाम आहे. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये असे या रथाचे 10 घोडे आहेत. हेच रूपक त्यांनी थोड्याफार फरकाने येथे उपयोजलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात की जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होतो व प्रकृतीचा लगाम आपल्या हातात घेतो. मग तो आपल्याला जो विषय उपभोगायला हवा त्या दिशेने हा रथ वळवतो. श्रवणाच्या द्वाराकडे हा रथ वळवून तो शब्दारण्यात शिरतो. नाना प्रकारचे शब्द ऐकतो. मग पुन्हा लगाम ओढतो व रथ त्वचेच्या दिशेने वळवतो. स्पर्शारण्यात घुसतो. कधी रथ नेत्रांच्या द्वारांकडे वळवतो व रूपांच्या डोंगरावर सैरावैरा हिंडू लागतो. कधी रसनाद्वाराने निघून रसाच्या दऱ्या भरू लागतो आणि कधी आपला रथ तो घ्राणद्वारे वळवतो आणि गंधाच्या अरण्यात शिरतो. त्यांनी शब्दादी विषयांवर अरण्याचं रूपक केलं आहे. अरण्यात मनुष्य फसला की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला समजत नाही व तो अरण्यातच भोवंडत फिरतो. त्याप्रमाणे जीवात्म्याची स्थिती होती. विषयारण्यात तो भटकत राहतो. भगवंतांनी 7व्या श्लोकात सांगितलं की परमात्म्याचाच सनातन अंश असलेला जीव लोकात प्रकृतीत असणाऱ्या मनासह इंद्रियांचे आकर्षण करतो. मग 9व्या श्लोकात सांगितलं इंद्रियांचं आकर्षण केल्यावर मग श्रोत्रादी इंद्रियांच्या सहाय्याने विषयारण्यात भटकत राहतो. असा हा देहेंद्रियांचा मालक असूनही प्रकृतीचा दास बनतो. जीवात्मा मनाला जवळ करून विषयोपभोग भोगण्यात तल्लीन होऊन जातो. आता देह धारण केल्याशिवाय विषयांचा उपभोग कसा घेता येईल, म्हणून ज्ञानदेवाने 7व्या श्लोकाचं स्पष्टीकरण केल्यावर 9व्या श्लोकाचं आधी स्पष्टीकरण केलं आहे व नंतर 8व्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करत आहेत. परमात्मा व जीव यामध्ये भिन्नता नसली तरी जीव अज्ञानाने मायेने वेढलेला असल्यामुळं देहोहम असं म्हणू लागतो व प्रकृतीच्या ठिकाणी असलेल्या मनादी इंद्रियांना आपल्या जवळ ओढून घेतो आणि इंद्रियांच्या द्वाराने विषयारण्यात भटकत फिरतो. असं भगवंताने
7व्या व 9व्या श्लोकात सांगितलं होतं. ज्ञानदेवांनी 7व्या श्लोकाशी 9वा श्लोक जोडून घेऊन त्यावर सलग टीका लिहिली. 8व्या श्लोकात भगवंत म्हणाले होते की या देहाचा स्वामी असलेला जीवात्मा जेव्हा पहिलं स्थूल शरीर सोडून दुसरं नवीन शरीर धारण करतो तेव्हा तो वायूने फुलातील सुगंध न्यावा तसा या देहातील मनासह सर्व इंद्रिये दुसऱ्या देहात घेऊन जातो. जीवात्मा जेव्हा शरीर धारण करतो तेव्हाच त्याला विषयांचा उपभोग घेणे शक्य होते. जीवात्म्याने शरीर धारण केले की नंतरच त्याने प्रकृतीतील इंद्रियांचे केलेले कर्षण दृगोचर होते. त्यामुळे जीव करता आहे, भोगता आहे अशा त्याच्या अवस्था दिसून येतात. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने विलासी मनुष्याचा दृष्टांत वापरलेला आहे. एखादा विलासी मनुष्य विविध उपभोगात आपलं जीवन व्यतीत करत असतो. अर्थातच असे उपभोग त्याला जेथे प्राप्त होतील अशा राजधानीचा किंवा नगरीचा स्वीकार करतो व तो तेथे राहतो. मग त्याचे विलासी जीवन इतरांच्याही दृष्टीस पडतं. त्या विलासी मनुष्याने जसं आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी एखाद्या नगरीचा आश्रय करावा त्याप्रमाणे जीव सुद्धा आपले कर्तृत्व भोक्तृत्व प्रकट करण्यासाठी उपयुक्त अशा एखाद्या देहाचा अंगीकार करतो. जीवाला स्थूल देह प्राप्त झाला की जीवामध्ये झालेली अहंकाराची वाढ व त्या देहात विषय व इंद्रिय यांचा चाललेला धुमाकूळ प्रतीतीस येतो. श्लोकातील उत्क्रामती या पदाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की देह सोडते वेळी जीवात्मा मन व इंद्रिये यांचा समुदाय आपल्या बरोबर घेऊन जातो. जीव प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळं त्याला एका शरीराचा त्याग करणं भागच पडतं. भगवंताने जीवात्मा एक देह सोडून जाताना दुसऱ्या देहात ती सर्व इंद्रिये कशी घेऊन जातो ते वायूच्या उदाहरणानं स्पष्ट केलं आहे. ज्ञानदेवानी ती गोष्ट वायूप्रमाणेच आणखी हे दृष्टांत देऊन स्पष्ट केलेली आहे. पहिला दृष्टांत आहे अपमानित अतिथीचा. अतिथी देवो भव असं मानून त्याची संभावना केली पाहिजे अशी आपली संस्कृती सांगते. दारात आलेल्या अतिथीला रिकाम्या हातानं पाठवू नये. त्याच्या एका वेळच्या तरी भोजनाची व्यवस्था गृहस्थानं केली पाहिजे. न विद्यते तिथीही यस्य सहा. ज्याची येण्याची तिथी म्हणजे दिवस ठरलेला नसतो तो अतिथी. कळवून येणारा तो अतिथी नव्हे. असा अचानकपणे अनाहूतपणे जर एखादा आलेला अतिथी अपमानित होऊन गृहस्थाच्या घरातून निघून गेला तर तो जाताना त्या यजमानाची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो असं आपलं शास्त्र सांगतं. स्थूल देह पडल्यावर त्याच्याबरोबर स्थूल इंद्रिये नाश पावतात. पण सूक्ष्म देहातील म्हणजेच लिंग देहातील सूक्ष्म इंद्रिये जरी ती दिसत नसली तरी नाश पावत नाहीत. ती सूक्ष्म इंद्रिये पुन्हा नवीन देहात सूक्ष्म रूपाने जातात. ही सूक्ष्मता पटवण्यासाठी ज्ञानदेवाने अतिथीचा दृष्टांत दिलेला आहे. यजमानाची धनधान्यादी संपत्ती कोणालाही दृगोचर होते किंवा त्याच्या राहणीमानावरून कळून येते. पण पुण्यरूप संपत्ती स्थूल इंद्रियांनी दिसत नाही. ती अदृश्य अशी संपत्ती जशी अतिथी घेऊन जातो तसेच जीवात्मा सूक्ष्म देहाने दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना ती सूक्ष्म इंद्रिये घेऊन जातो. ज्ञानदेवाने वापरलेला दुसरा दृष्टांत आहे सूत्रधाराच्या बाहुल्यांचा. सूत्रधार सूत्राला बाहुल्या बांधतो आणि ते सूत्र हलवून त्या बाहुल्यांचा खेळ दाखवत असतो. बाहुल्या जरी नाचत असलेल्या दिसत असल्या तरी त्यांचे नाचणे हे स्वाधीन नसून सूत्रधारावर अवलंबून असतं. सूत्रधारानं सूत्र हलवायचं थांबवलं की त्या बाहुल्यांचा नाचही थांबतो. बाहुल्यांच्या नाचाला ते सूत्र कारणीभूत असते व ते सूत्र सूत्रधाराच्या अधीन असतं. तसे स्थूल शरीर नाचवण्याला ती सूक्ष्म इंद्रिये कारणीभूत असतात व ती सूक्ष्म इंद्रिये सूक्ष्म शरीराचा किंवा लिंगदेहाचा स्वामी असणाऱ्या जीवात्म्याच्या ताब्यात असतात. स्थूल शरीर सोडताना तो जीवात्मा इंद्रिय रूपी सूत्रही आपल्या बरोबर घेऊन जातो. तिसरा दृष्टांत आहे मावळत्या सूर्याचा. सूर्य मावळू लागला की सर्व जग अंधारात बुडून जातं. डोळे असूनही दिसेनासं होतं. दृष्टीचे सामर्थ्य मावळत्या सूर्याबरोबर जातं. त्याप्रमाणे स्थूल देहाचा त्याग केल्यानंतर जीवात्म्याबरोबर ती इंद्रिय जातात. त्या इंद्रियांचे सामर्थ्य जाते. परमात्म्याचा सनातन अंश असलेला जीवात्मा लिंग देहाने नवीन नवीन शरीरे धारण करतो व दुसरी शरीरे धारण करताना सूक्ष्म इंद्रिये आपल्या बरोबर कशी घेऊन जातो ते ज्ञानदेवानी स्पष्ट केले. आता ही नवीन नवीन शरीरे फक्त पृथ्वी तलावरचीच असतात का? ज्ञानदेव सांगतात
की केवळ पृथ्वी तलावरचीच शरीरे जीवात्मा धारण करतो असं नाही, तर स्वर्गलोकात जातो तेव्हा तो आपल्या बरोबर हा इंद्रियांचा मेळावा घेऊन जातो. ज्ञानदेवानी ओवीत स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे, त्यावरून केवळ स्वर्गच नव्हे तर इतरही अनेक लोक त्यातून अभिप्रेत आहेत असं दिसून येतं. कारण कोणत्याही लोकात गेलं तरी विषयांचा भोग घडवून देणारा एखादा देह तर हवाच. देह हा प्रकृतीपासून बनलेला जड आहे. जीवात्म्याशी संबंध आला तरच तो देह सचेतन होणार आहे. जीवात्मा एक देह सोडून जातो तेव्हा त्याच्या संगतीमुळे सचेतन झालेला पहिला देह अचेतन होतो व दुसऱ्या अचेतन देहाचा स्वीकार केल्यावर तो देह सचेतन होतो. ही गोष्ट त्याने दिव्याच्या उदाहरणानं स्पष्ट केलेली आहे. दिवा प्रज्वलित केला की ज्योत उजळली जाते व त्या दिव्याचा प्रकाश सर्व दिशांना फाकतो. तोच दिवा विझवला की ती ज्योत विझून जाते, मग प्रकाशही नाहीसा होतो. तशी जीवात्मरूपी ज्योत जोपर्यंत देहात तेवत असते तोपर्यंत देह सचेतन असतो व इंद्रियांची हालचाल दिसून येते. पण जेव्हा जीवात्मारूपी ज्योत त्यातून निघून जाते त्यावेळी तो देह अचेतन होतो. पुढे भगवंत विवेकी व अविवेकी लोकांमधील फरक सांगतात. भगवंतांनी जीवात्मा हा आपलाच सनातन अंश आहे असं सांगितलं, परंतु अज्ञानाने सीमित झाल्यामुळे स्वतः विश्वरूप असूनही स्वतःला शांत, देहापुरता मर्यादित असं तो मानतो. मग तो अहंभावाने प्रकृतीची कार्ये ही आपलीच कार्य आहेत असं मानतो व विषयोपभोगात गुंतून राहतो. परिणामी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावणे हे त्याला भोगावं लागतं. ही गोष्ट का घडते तर केवळ अज्ञानातून घडते. भगवंत 10व्या श्लोकात सांगतात की आत्मा शरीर सोडून जातो, नवीन शरीर धारण करतो किंवा शरीरात राहून नाना विषयांचे सेवन करतो असे जरी भासत असलं तरी ते त्याचे खरे स्वरूप नाही. त्याचे खरे स्वरूप ज्ञानदृष्टीनेच पाहता येण्यासारखं आहे. अज्ञानी लोकांना कळत नाही. शास्त्राने म्हणजे उपनिषदाने जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं आहे. ते कळून येण्याकरता निष्काम कर्मयोगाचं आचरण, कोणत्याही गोष्टीचं स्वतःकडे कर्तृत्व न घेणं, संसारात अलिप्त वृत्तीनं वागणं, अहंकाराधिकांचा त्याग करणं वगैरे उपायही शास्त्राने सांगितलेले आहेत. पण अज्ञानी लोक त्याप्रमाणे आचरण करत नाहीत व परिणामी आत्मानात्म विवेकाच्या अभावी त्यांना जीवात्म्याचे खरे स्वरूपही कळत नाही. ज्ञानदेवांनी या श्लोकाची पार्श्वभूमी विशद करताना ज्ञानी व अज्ञानी लोकांची दृष्टी कशी असते त्याचं वर्णन केलेलं आहे. अज्ञानी लोकांना वाटतं की आत्मा देहात आला म्हणजे त्याचा जन्म झाला व यानेच विषय भोगला. जीवात्मा देहात दिसत नाही तेव्हा त्यांना वाटतं की जीवात्म्याचाच मृत्यू झाला. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मृत्यू आणि जन्म, भोग आणि कर्म सर्वथा हे धर्म प्रकृतीचे. अभंगचरण आहे 667. मूळ ओवी अशी आहे, एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानियले. या ओवीत असलेला तेणे हा शब्द अज्ञानी मनुष्याकडे घेऊन सर्वच टीकाकारांनी ते प्रकृतीचे धर्म त्या अज्ञानी मनुष्याने जीवाच्या ठिकाणी मानले आहेत असा अर्थ सांगितला आहे. यातील तेणे हा शब्द ज्ञानी मनुष्याचा निदर्शक मानून ही ओवी ज्ञानी मनुष्याकडेही लावता येईल. वर 2 ओव्यात अज्ञानी मनुष्याचं वागणं कसं असतं ते सांगितल्यावर पुढच्या ओवीत ज्ञानदेव सांगत आहेत की ज्ञानी मनुष्य मात्र जाणे, येणे, करणे, भोगणे हे प्रकृतीचे गुणधर्म आहेत असे मानतो. पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंताने ज्ञानी व अज्ञानी मनुष्याची दृष्टी कशी असते ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ज्ञानी व अज्ञानी मनुष्याची समजूत यांच्यात कसा विरोध असतो ते दाखवलं आहे. पुढे ज्ञानदेव अज्ञानी लोकांच्या दृष्टीचे आणखी काही दृष्टांतांनी वर्णन करतात. भगवंतांनी श्लोकामध्ये सांगितलं होतं की ज्ञानी मनुष्य देहादींची कर्मे स्वतःची आहेत असं मानत नाही. अशा ज्ञानदृष्टीने ते आत्म्याला देहाहून वेगळा समजतात. पण अज्ञानी लोक देह मी आहे असं मानून देहाकडून होणारी कर्मे आपलीच आहेत असं मानत असल्यामुळं ते स्वतःकडे कर्तृत्व व भोक्तृत्व घेतात. ते आत्म्याचे एकत्व जाणत नाहीत. या अज्ञानी लोकांचं वागणं कसं असतं ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. वास्तविक जन्माला येणे, मृत्यू पावणे अथवा कर्म करणे व त्या कर्माची सुखदुःखादी फळे भोगणे हे धर्म प्रकृतीचे आहेत. पण अज्ञानी मनुष्य ते धर्म आत्म्याचे मानतो. प्रकृतीचे कार्य असणारे असे हे देहाचे मुटकुळे उत्पन्न होते
व त्यास आत्म्याच्या संयोगाने चैतन्य प्राप्त होते. त्यामुळे त्या देहात चलनवलन दिसून येते. वास्तविक देह हा तर प्रकृतीपासून झालेला, पण त्यात दिसणाऱ्या चलनवलनामुळे अज्ञानी लोकांना भासते की आत्माच देहात आला. त्याच्या संगतीमुळे इंद्रिये आपापल्या विषयात प्रवृत्त होतात. ते पाहून अज्ञानी मनुष्याला वाटतं की आत्म्याकडेच कर्तृत्व व भोक्तृत्व आहे. भोग भोगण्यास देह असमर्थ झाला व गळून पडला की त्यात कर्तृत्व व भोक्तृत्व त्यांना प्रतीत होत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की आत्मा हा देह सोडून गेलेला आहे. ज्ञानदेव दृष्टांत देतात की वायू सतत हालचाल करत असतो, पण झाड हलताना दिसलं की वाहणाऱ्या वायूची प्रतीती येते. पण एखाद्या ठिकाणी वृक्षच नसेल तर तेथे हलणाऱ्या झाडावरून त्याची प्रतीती आली नाही म्हणून वायू वाहतच नाही असं मानावं का? तिथं झाड जरी नसलं तरी वायू हे महाभूत आहेच. दुसरं उदाहरण आहे आरशाचं. आरसा मुखासमोर धरला की त्यात मुखाचं प्रतिबिंब पडतं. आता प्रतिबिंब दिसेल तरच आपण उत्पन्न झालो असं मानता येईल का? आरसा पाहण्यापूर्वी आपले अस्तित्व नव्हतं का? आणि आरसा बाजूला केला की त्यातील प्रतिबिंबाचा लोप होतो. म्हणून मग प्रतिबिंबाचा लोप झाला की आपलं अस्तित्वही लोपलं असं मानता येईल का? मेघ गर्जना करतात, तो शब्द आपल्या कानावर येतो. शब्द हा वास्तविक आकाशाचा गुण आहे, पण तो मेघावर आरोपित केला जातो. किंवा आकाशात मेघ वेगाने जात असताना चंद्रच वेगाने जात आहे असं भासतं. मेघाचा वेग चंद्रावर आरोपित केला जातो. एकूण झाड हलले तरच वायू आहे असं मानणं किंवा आरशातील प्रतिबिंबाबरोबर मनुष्याचा जन्म झाला आहे असं मानणं ही अज्ञान दृष्टी आहे. तर झाड असलं किंवा नसलं तरी वायू आहेच व प्रतिबिंब दिसलं व न दिसलं तरी मनुष्याचं अस्तित्व आहेच असं समजणं ही ज्ञानदृष्टी झाली. मेघांची गर्जना व चंद्राचं भ्रमण या दोन उदाहरणांमधून ज्ञानदेवाने आत्म्यावर प्रकृतीच्या कार्याचा कसा आरोप केला जातो ते स्पष्ट केलेले आहे. एकूण देहाचे होणे जाणे, उपजणे, नाश पावणे यांच्याशी आत्मसत्तेचा काहीही संबंध नसून सुद्धा अज्ञानी लोक अविवेकाने आत्म्याचा देहाशी संबंध जोडतात व त्यावर देहाच्या गुणांचा आरोप करतात. पुढे ज्ञानदेव ज्ञानदृष्टीचे लोक आत्म्याकडे कसे पाहतात ते सांगत आहेत. जीवात्मा परमात्मा स्वरूप असूनही त्याला देहापुरता मर्यादित करून देह म्हणजेच मी आहे असे मानणे ही झाली अज्ञानदृष्टी. या उलट पाहणारे ते वेगळेच असतात. ते आत्म्याला आत्म्याच्या ठाई पाहतात तर देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पाहतात. जन्म मृत्यू हे देहाला असून आत्म्याला नाहीत हे ते जाणतात. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देहीचे खोळे. त्यांची दृष्टी केवळ देहाच्या खोळेवर अडकून राहत नाही. एखाद्या वाद्याला त्यावर धूळ वगैरे पडू नये म्हणून जी गवसणी घातलेली असते तिला खोळ असं म्हणतात. त्या गवसणीमुळे ते वाद्य सर्व बाजूनी झाकलेले राहते. तसा देहाच्या आवरणाने आत्मा झाकलेला आहे. ज्ञानी लोक ही गोष्ट जाणतात की देह जरी चलनवलन करत असलेला दिसला तरी देहाची खोळ म्हणजे काही आत्मा नाही. तो देहात गुप्तपणे, तो देहात आहे म्हणून देह हालचाल करत आहे. देहाचे धर्म त्याला नाहीत, तो जसाच्या तसाच असतो. त्यांची दृष्टी देहाच्या खोळीच्या पलीकडे कशी आरपार गेलेली असते ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. ग्रीष्म ऋतूत सूर्याची प्रखर किरणे अभ्रपटल भेदून बाहेर पडतात. त्या अभ्रांचा त्याला काही अडथळा होत नाही. त्याप्रमाणे देहाचे जरी आवरण असले तरी ज्ञानी लोकांची दृष्टी ते आवरण भेदून आत्म्यापर्यंत पोचलेली असते. ही का पोचते तर विवेकाचे नि पैसे. विवेकामुळे ते आपली दृष्टी आत्म्यापर्यंत नेऊन पोचवू शकतात. विवेकामुळे त्यांची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिरावलेली असते. आत्मा हा देहात प्रतिबिंबित झालेला असतो असं त्यांनी पुढील 3 दृष्टांतांमधून सांगितलेलं आहे. आकाशाचे प्रतिबिंब समुद्रात पडतं, त्यामुळे आकाशात खच्चून भरलेली नक्षत्र सुद्धा समुद्रात प्रतिबिंबित झालेली असतात. पण ते प्रतिबिंब पाहून आकाशच समुद्रात तुटून पडलं आहे असं मानावं का? आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे, समुद्रात त्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे समुद्रातील आकाश हे भासमान आहे. तसेच ज्ञानी लोकांना देहाच्या मुटकुळ्यात जरी आत्मा दिसला तरी तो जणू काही प्रतिबिंबित असून आत्मा हा आत्म्याच्याच म्हणजे परमात्म्याच्याच ठाई जसाच्या तसा आहे असं ते जाणतात. खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चांदणे प्रतिबिंबित झाले तर पाण्याच्या खळखळाटामुळे तेही पाण्याबरोबर हलताना दिसतं.
पण म्हणून चांदणे चंचल आहे असं मानता येईल का? मुळात चांदणे प्रतिबिंबित आहे व तेही पाण्याच्या वेगामुळे हलताना दिसत आहे. वास्तविक चांदणे हे चंद्राच्या ठायी आहे. तसा देहात आत्मा हा प्रतिबिंबित झालेला आहे हे ज्ञानी लोक जाणतात. पुढचा दृष्टांतही प्रतिबिंबाचाच आहे. पाण्याचे डबके पाण्याने भरते किंवा त्यातील पाणी आटून जाते. आता त्या डबक्यात पाणी असले तर सूर्याचे प्रतिबिंब दिसते. त्यातील पाणी आटून गेले की ते प्रतिबिंब सुद्धा नाश पावते. पण म्हणून त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा काही नाश होत नाही. सूर्य हा सूर्याच्याच ठिकाणी असतो. तसेच देहात आत्मा हा प्रतिबिंब स्वरूपात आहे. देहाची हालचाल होते म्हणून तो प्रत्ययाला येतो. पण देहाची हालचाल थांबली, देहाला मृत्यू आला की आत्मा नाही असं म्हणता येत नाही. तो जेथले तेथेच असतो. नाहीसा झाला आहे तो देह. प्रतिबिंबाच्या या 3 दृष्टांतातील आकाशाच्या दृष्टांताने त्यांनी आत्मा देहात प्रतिबिंबित झालेला आहे हे सांगितलं. तर पुढच्या वाहत्या पाण्यात दिसणारे चांदण्याचे प्रतिबिंब आणि डबक्यात दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब या 2 दृष्टांतांमधून जन्म किंवा मृत्यू आत्म्याला नसून देहाला आहे हे सांगितलं. घटात व मठात आकाश बेटाळलं जातं. घटात असते तेव्हा ते घटासारखे गोलाकार वाटते, तर मठात असतं तेव्हा मठासारखं ते चौकोनी दिसतं. पण घट किंवा मठ मोडले की ते मूळ आकाशाशी एकरूप होते. आकाश हे अखंडच आहे. घट व मठ यामुळे ते संकुचित झाल्यासारखं वाटत होतं. त्याचे भाग पडले असावेत असं भासत होतं. तसेच वेगवेगळे देह पाहून अज्ञानी मनुष्याला जीवात्मे हे अनेक असून ते अनेक प्रकारचे असावेत असं वाटत असतं. वास्तविक अखंड आकाशासारखा एक परमात्माच सर्वत्र पसरलेला आहे. देहामुळे तो देहापुरता संकुचित झाल्यासारखा वाटतो. पण त्या परमात्मा सत्तेवर देह येतात व जातात. त्यांच्याबरोबर आत्मा उत्पन्न होत नाही व जातही नाही. तो जसा आहे तसाच असतो हे ज्ञानी लोक जाणतात. ते चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही. ते कोणाला कर्मे करायला लावित नाही अथवा स्वतः कर्मे करीत नाही. ही गोष्ट आत्मज्ञानी लोक जाणतात असे ज्ञानदेवांनी दृष्टांताने स्पष्ट केले. नंतर भगवंतांनी योगी लोक प्रयत्नपूर्वक हे आत्मस्वरूप जाणतात असं 11व्या श्लोकात म्हटलेलं आहे. ते योगी लोक आत्मस्वरूप जाणण्यासाठी कोणता प्रयत्न करतात ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत. तो भाग आपण पुढच्या ऑडिओ मध्ये पाहू.